नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण DDL या टॉपिकविषयी शिकणार आहे. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आता DDL म्हणजे काय? DDL स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. आता सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की DDL या ज्या कमांड असतात त्या यूज कधी करायच्या. ठीक आहे, त्या कशा करायच्या हे आपण बघणारच आहे, पण यूज कधी करायच्या. तर DDL स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ज्या वेळेस आपल्याला एखाद्या टेबलचं स्ट्रक्चरचं इंडेक्सचं स्ट्रक्चर क्रिएट करायचं असतं किंवा मॉडिफाय करायचं असतं, त्यावेळेस आपण काय करतो? DDL कमांड्स यूज करतात. इन इंग्लिश, इफ यू वॉन्ट टू डिफाइन, मॉडिफाय और मॅनेज database structures like tables, schemas, index, then we should go for data definition language or DDL commands. ठीक आहे. आता याच्यामध्ये DDL मध्ये कोणकोणत्या कमांड्स समाविष्ट होतात? क्रिएट आहे, अल्टर आहे, ड्रॉप आहे, ट्रंकेट आहे आणि रिनेम आहे. ह्याची कमांड आहेत ना, ते आपण वन बाय वन इन अ डिटेल विथ सिंटॅक्स विथ लाईव्ह एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आत्ता करता एवढंच माहीत असलं तरी बेटर आहे की DDL मध्ये कोणकोणत्या कमांड येतात. क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. ठीक आहे. आता दुसरं आहे DML, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. मग आता ज्यावेळेस आपल्याला एखाद्या टेबलचं, डेटाबेसचं इंडेक्स स्ट्रक्चर डिफाईन करायचं आहे, त्यावेळेस आपण काय करतो? DDL कमांड्स यूज करतो. परंतु त्या टेबलमध्ये जो काही डेटा आहे तो आपल्याला मॅनिप्युलेट करायचा, म्हणजे डिलीट करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे, अपडेट करायचा आहे किंवा डिस्प्ले करायचा आहे, त्यावेळेस आपण काय करतो? DML म्हणजेच काय? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज कमांड्स यूज करतो. आता या ठिकाणी बघा एक्झाम्पल द्या. तर DDL मध्ये कुठले कुठले आहेत? क्रिएट आहे, अल्टर आहे, ड्रॉप आहे आणि ट्रंकेट आहे. ठीक आहे. एक फेमस क्वेश्चन आहे, ड्रॉप वर्सेस ट्रंकेट, कारण दोन्ही डिलीट करायचं काम करतात, पण एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण डिटेलमध्ये येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे ते लेक्चर पाहायला विसरू नका. सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट ही काय आहे? DMLची एक्झाम्पल आहे. आता DDL काय? ऑटो कमिटेड आहे, म्हणजे एकदा का जर तुम्ही ती कमांड एक्झिक्यूट केली तर आपण त्याला रोलबॅक करू शकत नाही. परंतु DML मध्ये कसं आहे? तुम्ही ते रोलबॅक करू शकतात, परंतु ते स्टेटमेंट आहे, ती जी क्वेरी आहे ती काय पाहिजे? ट्रान्झॅक्शनचा पार्ट पाहिजे. आता तुम्ही आता एवढे जेवढे डिफरन्स दिलेले आहेत ना, तेवढे आत्ता ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता हे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, कमिट म्हणजे काय, ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये जसं जसं आपले लेक्चर पुढे जातील तसं आपण त्या इंडिव्हिज्युअल टॉपिकवरती डिटेलवरती पाहणार आहोत. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू मित्रांनो.